झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्रात सगळ्यात आधी एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईमधून। मुंबईत मुलुंडमधील शाळेत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलेलं आहे। रात्रभर सापळा रचून बिबट्या जाळ्यात येत नव्हता, मात्र अखेर पहाटे बिबट्या वनविभागाने ठेवलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकलेला आहे। अत्यंत महत्त्वाची अशी मुलुंडमधली ही बातमी आहे। मुंबईत मुलुंडमधील शाळेत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात आता अखेर यश आलेलं आहे। रात्रभर सापळा रचून सुद्धा बिबट्या जाळ्यात येत नव्हता। फटाके सुद्धा शाळेच्या बाहेर फोडण्यात आलेले होते, मात्र तरी सुद्धा हा बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहे। कपिल, काय सांगू शकता? बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलेलं आहे। नक्कीच या खूप परिश्रमानंतर बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। काल हा बिबट्या 10:30 वाजता या शाळेमध्ये NES स्कूल आहे मुलुंडला, तिथे घुसला होता आणि आज सकाळी तो 5:30-6 ला ट्रॅप झाला आहे। एकंदरीत 18 ते 19 तासानंतर ट्रॅप झालेला आहे। या दरम्यानमध्ये फॉरेस्ट ऑफिसरनी अनेक प्रयत्न केले, तिथे फटाकड्या वाजवण्यात आल्या, त्यांना एक आमिष म्हणून एक कोंबडीचं पिल्लू ठेवण्यात आलं याच्या पिंजऱ्यामध्ये, तरीही बिबट्या येत होता। परंतु सकाळी त्याला भूक लागली असेल कदाचित, किंवा मग एक अंधार पडल्यामुळे तो बाहेर एक 5:30-6 दरम्यान तो ट्रॅप झाला। पूजा, नक्कीच रात्रभर जेव्हा वनाधिकारी त्या बिबट्याचा शोध घेत होते तेव्हा तो कुठल्या तरी अडगळीच्या जागी लपलेला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केलेला होता। नेमकं याला कुठनं पकडण्यात आलेलं आणि नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण होतं, विद्यार्थ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण होतं, ते काहीशा प्रमाणात नक्कीच कमी झालेलं असेल। नक्कीच पूजा, भीतीचं तंत्र होतंच आणि काहीच्या प्रमाणात काय खूप प्रमाणात कमी झालेलं आहे, कारण की सर्वांचं लक्ष याकडे होतं की बिबट्या कधी ट्रॅप। रात्रभर फॉरेस्ट ऑफिसरनी अनेक प्रयत्न केले। पहिले फटाकड्यांच्या माळा वाजवल्या, फटाके वाजवले की तो घाबरून त्या ट्रॅप मध्ये जाईल, परंतु बिबट्याला काही फरक पडला नाही। शेवटी त्यांनी मध्ये एक कोंबडीचं पिल्लू ठेवलं आणि त्या अनुषंगाने आज 5:30-6 वाजता तो ट्रॅप झालेला आहे। तो अडगळीच्या जागेत होता, खाली एक गोदाम आहे, त्या गोदामामध्ये होता, त्यामुळे खाली जाऊन त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करणं हे सोपं नव्हतं। त्यामुळे हा एकच मार्ग उरला होता आणि त्यात तो ट्रॅप झाला होता। नक्कीच वनाधिकाऱ्यांशी कपिल काही बोलणं झालेलं आहे का? या जेरबंद केलेल्या बिबट्याला आता नेमकं कुठे सोडण्यात येणार आहे? हा जेरबंद केलेला बिबट्या हा कमीत कमी 5 ते 6 वर्षाचा आहे, 40 ते 50 किलोचा आहे, मोठा बिबट्या आहे आणि ह्याची आता प्रकृती कशी आहे, कुठे जखमा झाल्यात का ह्याला, हे पहिले जाणार आहे, पण नंतर मग त्याला नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे। पूजा, नक्कीच कपिल, ज्याप्रमाणे आपण म्हणताय की त्याला नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे, मात्र तिथल्या काही नागरिकांशी आपलं बोलणं झालेलं आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात? नक्कीच काही नागरिक दुखावलेले आहेत, कारण की नेहमीच असं होतं तर मुलुंड आणि भांडूप परिसरामध्ये किंवा ठाण्यामध्ये अशी बिबटे येतात, भीतीचं वातावरण होतं, नंतर तिथे फॉरेस्ट ऑफिसर येतात, फॉरेस्ट ऑफिसरला ट्रॅप करतात आणि त्याला घेऊन जाऊन परत जंगलामध्ये सोडतात आणि जंगलामधून सोडल्यानंतर परत काही महिन्यांनी तोच बिबट्या किंवा दुसरा कुठला तरी बिबट्या परत त्याच ठिकाणी येतो। म्हणजे एकंदरीतच हे चक्र असं सुरू आहे, त्याला कुठेतरी बंदी घालणं गरजेचं आहे। नक्कीच कपिल, ज्याप्रमाणे आपण म्हणताय की वारंवार बिबट्या जो आहे तो या परिसरात येतो, मात्र यावर नेमक्या उपाययोजना अजूनपर्यंत केलेल्या गेलेल्या नाहीयेत का? काय सांगता येईल या संदर्भात? नक्कीच मुलुंड, भांडूप आणि ठाणे हा काही परिसर आहे, तिथे एक मोठी भिंतची गरज आहे, ती भिंत घालणं गरजेचं आहे। त्याचबरोबर एकंदरीतच फॉरेस्टमध्ये जो काही घरं झालेली आहेत किंवा जी काही ठिकाणं झालेली आहेत, बिल्डिंग झालेल्या आहेत, त्यामुळे हे बिबट्या आहेत ते फॉरेस्टमध्ये त्या बिल्डिंगमध्ये किंवा घरांमध्ये घुसतो व अशा घटना घडतात। एकंदरीतच फॉरेस्ट अधिकाऱ्यांनाही या गोष्टीवर नीट लक्ष देणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे नागरिकांनाही एक समजूतपणा घेणं गरजेचं आहे। पूजा, नक्कीच नागरिकांनी सुद्धा तेवढंच अलर्ट राहणं गरजेचं आहे। कपिल, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। मुलुंडमधल्या NES शाळेत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद झालेला आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। झी 24 तासकडे ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। रात्रभर वनाधिकाऱ्यांनी जे श्रम घेतलेले होते त्याला अखेर यश आलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।